हॅलो फ्रेंड्स, ऋतू अँड प्रियाज फूडी लाईफवरती आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण याला तुम्ही पॅटिसही म्हणू शकता किंवा ब्रेड पकोडाही म्हणू शकता. अगदी झटपट होणारी रेसिपी आणि टेस्टलाही तितकीच छान. स्नॅक्ससाठी किंवा आपण ब्रेकफास्टसाठीही हे खूप छान ऑप्शन आहे. तर हे पॅटिस बघितलं की मला माझ्या शाळेचे दिवस आठवतात. आम्ही शाळेमध्ये असताना हे पॅटिस 2 किंवा 3 रुपयापर्यंत भेटायचे आणि त्यावेळेस आम्ही खूप आवडीने हे पॅटिस खायचो, कारण कधीतरी खायला भेटायचे. त्यामुळे त्यातलीच एक आठवण म्हणून मी आज हे पॅटीस बनवलेत. खूप सुंदर टेस्ट लागते आणि काहीतरी खायला वेगळं. तर अगदी झटपट होणारी आहे. तर मी आता तुमच्याबरोबर ह्याची रेसिपी शेअर करते. इथे आपण साधारण 4 ते 5 बटाटे उकडून घ्यायचेत. अगदी बटाटे व्यवस्थित मऊसूद असे उकडून घ्यायचेत आणि नंतर आपण ह्यासाठी मसाला तयार करून घेणार आहे. आता ब्रेड घेताना इथे आपण नॉर्मल साईजचा ब्रेड घेतला तरी चालेल किंवा जर तुम्हाला सँडविच ब्रेड भेटला तर तोही वापरला तरीही चालेल. आता इथे वाटण्यासाठी मी लसूण घेते, मिरच्या घ्यायच्या 2-3 जितके आपल्याला हवं आहे तिखट त्या प्रमाणामध्ये. मी इथे 3 मिरच्या टाकते आणि आल्याचा थोडासा तुकडा आणि कोथिंबीर. हे सगळं आपण व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये एकदा दोनदा फिरून घ्यायचं आणि याची पेस्ट करून घ्यायची. आता आपल्याला फोडणीसाठी वापरण्यासाठी मोहरी आणि ओव्याचा वापर करणार आहे आणि जिरं. तर इथे मी मसाला वाटून घेते. अगदी फाईन असं वाटलं गेलेलं आहे. आता इथे बटाटे सोलून घ्यायचेत. आता मी इथे मध्यम आकाराचे 5 बटाटे घेतलेले आहेत. आपल्याला कितपत बनवायचे सँडविच त्या प्रमाणात घ्यायचे. हे 3 माणसापुरती इनफ, 3 ते 4 माणसांना इनफ होतं एवढे भाजीची. आता कधीही बटाटा स्मॅश करताना अशा पद्धतीने स्मॅश करायचं जेणेकरून त्याच्यामध्ये अजिबात लम्स राहत नाहीत. अगदी तुम्हाला जर बटाटा वडा करतानाही स्मॅश करायचा असेल तर ह्या पद्धतीने तो स्मॅश करून घ्यायचा आहे. आता इथे आपण बटाटा परत परतून घेणार नाही आहे, तर डायरेक्ट फोडणी ह्यावरती टाकायची. तर फोडणीसाठी प्रथम मी इथे फोडणीचं पात्र ठेवते. त्यामध्ये आपण साधारण आपल्याला हवं आहे तितकंच तेल घ्यायचं आहे. तर मी एक 2-3 चमचे तेलाचा वापर इथे करणार आहे. आता तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे आणि मग आपण फोडणी टाकायला घ्यायची. आता आवडत असेल तर आपण याच्यामध्ये कढीपत्ताही ॲड करू शकतो. आता तेल व्यवस्थित गरम झाले. सगळ्यात प्रथम आपण ह्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची. मोहरी व्यवस्थित तेलामध्ये तडतडून द्यायची आणि मग आपण ह्यामध्ये जिरं, त्यानंतर ओवा आणि आपण जे वाटून घेतले ते ह्यामध्ये टाकायचं. आता हिंगही टाकायचे. ह्यामध्ये हळद टाकून घ्यायची आणि व्यवस्थित आपला जी चटणी वाटली आपण ती व्यवस्थित परतून घ्यायची. त्याचा पूर्ण कच्चापणा गेला पाहिजे इतपत ती परतायची. तर आता आपला मिरची परतून झाली. आपण ही बटाट्यामध्ये ॲड करून घ्यायची. त्याच बटाट्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करून सगळं एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित. अगदी तुम्ही पराठ्यांसाठी सुद्धा ह्याच पद्धतीने चटणी बनवून घेऊ शकता बटाट्याची. आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आपण इथे चण्याचं पीठ घेतलेलं मी साधारण एक वाटीभर पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. थोडंसं ओवा आपण ह्यामध्ये टाकणार आहे. आपल्याला जर जिरं आवडत असेल तर आपण जिरं पण ह्यामध्ये ॲड करू शकता. थोडंसं लाल तिखट आणि हळद टाकायची. आता लाल तिखटचं प्रमाण आपल्याला कितपत हवं आहे त्याप्रमाणे कमी जास्त करायचे. आता इथे थोडं थोडं पाणी टाकून आपण एकदम फ्लोईंग कन्सिस्टन्सीमध्ये हे बॅटर बनवून घेणार आहे. अगदी सुरुवातीपासून जास्त पाणी टाकायचे नाही आहेत. आपल्याला याचे लम्स मोडायचे आहेत आणि मग पाणी ॲड करत जायचं आहे. अगदी स्मूथ असं बॅटर तयार झालं पाहिजे. अजिबात ह्यामध्ये गठड्या ठेवायच्या नाही आहेत. आपण जसं वड्यांसाठी करतो अगदी त्याच पद्धतीने ह्याचंही पीठ आपण तयार करून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता किती स्मूथ पीठ झाले. अजिबात कुठेही त्यामध्ये गठड्या राहिलेल्या नाही आहेत. आता ब्रेड घ्यायचा आणि त्यावरती आपण ही भाजी सगळीकडनं लावून घेणार आहे एकसारखी. आता इथे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चीजचाही वापर करू शकता. मी एका स्लाइसमध्ये चीज टाकून पण बनवलं आणि एक साधंही बनवलं. आता सगळीकडनं एकसारखं ही चटणी लावून घ्यायची. अगदी भरपूर अशी चटणी लावायची. कोपऱ्यांपर्यंत आपली ही चटणी लागली गेली पाहिजे. आता ह्यामध्ये एकामध्ये चीज ठेवून घेते मी आणि ह्याला आपण
आपल्याला हवं त्या आकारामध्ये कट करू शकता. आता मी ह्याचे जर 2 पीस केले, तुम्ही हवत असेल छोटे छोटे करायचे असेल तर आपण 4 पीसमध्येही हे कट करू शकतो. अगदी सोपे जातात तळायला आणि ह्या पद्धतीने तुम्ही ते कट करू शकता सँडविच सारखे, किंवा मग चौकोनी असे छोटे छोटे 4 पीसही ह्याचे आपण तयार करून घेऊ शकतो. आता ह्या घोळमध्ये ते मिक्स करायचेत आणि मग नंतर आपण तळून घ्यायचेत. आता एकीकडे मी तेल गरम करायला ऑलरेडी ठेवलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम होऊन द्यायचे आणि हे सगळीकडनं पिठामध्ये अगदी व्यवस्थित घोळून घ्यायचं आणि मग आपल्याला ते तळायचे. आता ह्या पद्धतीने आपण आपल्या सगळ्या पॅटीज बनवून घ्यायच्यात. आता ही रेसिपी कोणी पाहुणे आले तरी तुम्ही बनवू शकता आणि ही आपण हिरव्या चटणी बरोबर किंवा केचप बरोबरही सर्व करू शकता. हे पॅटीज अगदी छान लागतात. जर तुमच्या घरी किटी पार्टी असेल किंवा मुलांचे बर्थडेज असतील तर त्यासाठी ही खूप छान ऑप्शन आहे. तर नक्की ट्राय करा. अशा छान छान रेसिपीसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब